साकोली तहसील में इस बार राजस्व सप्ताह किसी त्योहार से कम नहीं रहा। उपविभागीय अधिकारी स्वाति देसाई और तहसीलदार नीलेश कदम के मार्गदर्शन में आयोजित छत्रपति शिवाजी महाराज राजस्व समाधान शिविर ने हजारों नागरिकों के चेहरे खुशी से खिला दिए। 1 से 7 अगस्त तक चले इस विशेष सप्ताह में मालिकी पट्टों का वितरण, पौधारोपण अभियान, विशेष सहायता योजना की डीबीटी ट्रांसफर, सरकारी जमीन से अतिक्रमण मुक्ति और एमसैंड नीति पर अहम फैसले, सब कुछ एक ही मंच से हुआ। इस दौरान सेतु केंद्र, आधार कार्ड, चुनाव विभाग, खाद्यान्न आपूर्ति, कृषि विभाग समेत कई सरकारी सेवाएं एक ही छत के नीचे उपलब्ध कराई गई। 7/12 उतारे, नक्शे, हयात प्रमाण पत्र, आधार अपडेट, KYC जो भी नागरिक चाहते थे शिविर में उसी दिन पूरा हुआ। शासनाकडून जे परिपत्रक आपण शासन निर्णय आलेला आहे त्याच्यामध्ये नुसता महसूल दिनच साजरा न करता महसूल सप्ताह साजरा करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत। त्यानुसार 1 ऑगस्ट पासून ते 7 ऑगस्ट पर्यंत आपल्याला विविध स्वरूपाचे कार्यक्रम घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये जे समाजाचा एक घटक आहे त्या सर्वांपर्यंत ते लाभ पोहोचला पाहिजे, हा एक शासनाचा उद्देश आहे आणि त्यानुसारच आम्ही सर्व काम करत आहोत। त्यानुसार जर 1 ऑगस्टला महसूल दिन साजरा करायचा आहे व त्यामध्ये आम्हाला जे आम्ही उत्कृष्ट कर्मचारी अधिकारी जे आहेत त्यांचे आम्हाला त्याला जो पुरस्कार मिळालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यांना पुरस्कार वितरण केलेला आहे। त्यानंतर 2 ऑगस्टला आम्ही असं केलेलं आहे की शासकीय जागेवर जे सन 2011 पूर्वीपासून जे रहिवासी अतिक्रमण आहे त्या कुटुंबाचा आम्ही ग्रामसेवकाने आमचा तलाठी घरोघरी जाऊन त्याचा सर्वे केला आणि त्याच्या याद्या केलेल्या आहेत त्यांना पट्टे वाटप करण्यासाठी। त्यानंतर 3 ऑगस्ट रोजी आम्ही 3 ऑगस्ट रोजी पानंद आणि शिव रस्त्याची मोजणी करून आम्ही दुतर्फा झाडं लावण्याचा उपक्रम केलेला आहे। याच्यामध्ये एक वडदची एक पानंद आहे आणि त्याच्यानंतर किनी आणि आतेगाव मधली पानंद ज्याच्यामध्ये माननीय अपर जिल्हाधिकारी साहेब सुद्धा उपस्थित झालेले होते। त्याच्यानंतर 4 ऑगस्टला जो आम्ही छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव अभियान हे तिन्ही मंडळात एकोडी, सानगडी आणि साकोली या तिन्ही मंडळात कॅम्प घेऊन आम्ही सर्व लाभार्थ्यांना विविध प्रकारचे लाभ तिथे देण्यात आलेले आहेत। 5 ऑगस्टला आज आम्ही पूर्ण आमचे तलाठी ग्रामसेवक घरोघरी जाऊन डीबीटी जे आता आपल्याला शिल्लक आहे जे लाभार्थी त्याच्यामध्ये त्यांची यादी तयार करून त्यांचं नंतर आधार कार्ड व्हेरीफाय करून त्यांना जो लाभ जाणार आहे डीबीटीद्वारे त्याचं काम आता चांगल्या प्रकारचं सुरू आहे। त्याचे शिबिर आहे। 6 ऑगस्टला आम्ही शासकीय जमिनीवरील जे अतिक्रमण निष्कासन आहे त्याच्याबाबत कारवाई करणार आहे आणि 7 ऑगस्टला जी एमसॅंड कृत्रिम वाळू धोरण आहे त्याच्याबाबत आम्ही जे तालुक्यातील काही क्रशरवाले असतील किंवा जे गौण खनिजवाले नियमित परवानगी घेतात त्यांची आम्ही बैठक लावून त्यांना ह्या शासनाचा जो उपक्रम आहे त्याच्याबद्दल माहिती देणार आहोत आणि त्याचा उपक्रम पुढे कसा नेता येईल याबद्दल आम्ही सर्व कारवाई करणार आहोत। शिविर की सफलता में नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी और सभी विभागों के कर्मचारियों की अहम भूमिका रही। हजारों लोग सरकारी योजनाओं का लाभ लेकर खुशी खुशी लौटे। भंडारा से न्यूज़ फर्स्ट के लिए किशोर गडकरी की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।